नमस्कार मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये विदर्भातील तरुणांचा, विदर्भातील कामगारांचा, विदर्भातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज, सन्माननीय शेतकरी नेते, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सन्माननीय वामनरावजी चटाप साहेब आज आपल्यासोबत जुळलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्ही शेतकरी संघटनेमध्ये कार्यरत आहात. एकंदरीत अर्थातच तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहात, शेतकरी पुत्र आहात. तर जेव्हा तुम्ही जन्माला आले तेव्हा तुमचे एकंदरीत कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती आणि तेव्हाची तुमची पार्श्वभूमी एकंदरीत काय होती सर? जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा आमचं जॉईंट कुटुंब होतं. अच्छा. म्हणजे माझे 3 आजोबा, त्यांच्या शेत्या मिळून होत्या. शेत्या आमच्या होत्या सिंदोला, चिखली, नांदा, बीबी आणि गटचांदूर. अच्छा, किती शेत्या होते अशा? ह्या आमच्याकडे साधारणपणे 250-300 एकरच्या आसपास जमिनी होत्या. अच्छा, म्हणजे 300 एकर शेती. हे 3 आजोबा असताना. अच्छा. नंतर मग त्याचे पार्टिशन झाले. नंतर आमच्या वाट्याला बीबी आणि गटचांदूरची जमीन आली म्हणून आम्ही तिकडे गेलो. फक्त 8.5 एकर जमीन आम्हाला इकडे आली होती आणि साधारणपणे 90-95 एकर जमीन आमच्या वाट्याला आली होती. आम्ही तिकडे गेलो. आमचं नंतर माझा जन्म जे गाव झाला ते चिखली, बीबी. माझ्या वडिलांचा जन्म झालेलं गाव चिखली. तर बीबीला गेलो. आमची जुडी गाव आहे बीबी नांदा म्हणून. तिथे माझा 13 मे 1952 जन्म झाला. अच्छा. तर सर, 13 मे 1952 तुमचा जन्म झाला. देश नुकताच स्वतंत्र झाला 47 5 वर्ष आधी. 5 वर्ष आधी. आणि त्याच्यानंतर तुमचा जन्म झाला. मग तेव्हा तुम्ही ज्यावेळी जन्माला आले तेव्हा कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी होती तुमच्या? की राजकीय घराण्यात म्हणजे तुम्ही जन्माला यावं की एकंदरीत सदन कुटुंब होतं की आर्थिक दृष्ट्या? शेतकऱ्याचं कुटुंब. जमिनी मोठ्या होत्या पण बॅलन्स झिरो. म्हणजे घाट्याच्या धड्ड्यातलं कुटुंब. त्यामुळे आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा आमचं सगळं कर्जातलाच जन्म आहे असं म्हटलं तरी काही वाव. अच्छा अच्छा. सर, मग प्राथमिक शिक्षण कुठं झालं तुमचं? माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 3री माझ्याच गावाला झालं. मी 1लीला गेलो तेव्हा आमच्या गावात शाळा सुरू झाली. 1 ते 3 वर्ग मी बीबीत शिकलो. 4 ते 7 वर्ग मी नांदा म्हणून शेजारचं जुडं गाव तिथे शिकलो. मराठी माध्यमात सगळं. 8व्या वर्गासाठी मी गटचांदूरला शिकलो. ते गाव आमच्यापासून 5 किलोमीटर होतं. 9वी साठी यवतमाळ जिल्ह्यातल्या कुरई इथे मी 9वा वर्ग 1 शिकलो. आणि 10वी साठी मी याला गेलो कारण पुरईला सुद्धा सिंदोल्याहून 5 किलोमीटर पायी जावं लागत होतं. आणि माझे काका तेव्हा झडपीचे मेंबर होते. दुसरी बॅच होती म्हणून मला आणलं. पण मी एकाच वर्षात इथून गेलो आणि मग 10वी मी लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूरहून पास केलं. अच्छा. म्हणजे तुम्ही एकंदरीत पहिलं तुमच्या गावापासून शिक्षणाची सुरुवात केली. तुम्ही एका वर्षासाठी वणी तालुक्यात देखील आले आणि परत मग चंद्रपूर जिल्ह्यात तुम्ही लोकमान्य टिळक महाविद्यालयात तुम्ही विद्यालयात तुम्ही 10वीचं शिक्षण पूर्ण केलं. सर, हे शिक्षण घेत असताना काय काय अडचणी भासल्या किंवा राजकीय दृष्टिकोनातून किंवा राजकीय प्रश्न हे सुटले पाहिजे, मार्गी लागले पाहिजे असं काय? आम्ही बालपणापासून शेतीत शेतकरी कुटुंबात असल्यामुळे घरातले चटके सगळे माहित होते. भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो, कर्जात मरतो हे आम्ही शिकलो. शेतीचा अर्थ जातोय. पण का कर्जात जन्मतो, का कर्जात जगतो, का कर्जात मरतो याचं उत्तर आम्हाला 1980 साली जेव्हा आम्ही शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय शरद जोशी यांचं भाषण ऐकल्यानंतर आम्ही या चळवळीशी जोडलो. तेव्हा आम्हाला शेतकऱ्यांच्या शेतीतल्या गरिबीचं कारण पहिल्यांदा कळलं. अच्छा. शरद जोशींचं पहिलं भाषण तुम्ही ऐकलं तेव्हा तुमचं वय वर्ष काय होतं सर? मी तेव्हा 28 वर्षाचा होतो. 28 वर्ष. आणि त्याच्या आधी कुठली राजकीय पार्श्वभूमी? राजकीय पार्श्वभूमी काय, माझ्या घरातला कोणी ग्रामपंचायतचा पण मेंबर नव्हता. अच्छा. मग सर, 28व्या वर्षी भाषण ऐकलं आणि आता तेव्हा असं तुम्हाला वाटलं की आपण आता संघटनेत काम करावं, तर ते कसं काय होतं? म्हणजे याचं कारण असं की मी ईबीसीचा फॉर्म भरून शिकलो. अच्छा. 54 एकरांचं तेव्हा शिलिंग. गावातला टाटा बिर्ला म्हणजे 54 एकरवाला शेतकरी. पण आमच्या वाट्याला 95 एकर जमीन आली. आम्ही 3 भाऊ. आम्ही 2 भावाच्या वाट्याला 68 एकर आली. आणि असं असताना सुद्धा ईबीसीचा म्हणजे नादारीचा अर्ज भरून आम्ही शिकलो. त्याचं शल्य आमच्या मनात होतं. कारण जर आम्ही गावातला टाटा बिर्ला होतो तर आमच्याकडे तर तशी सुबत्ता असायला पाहिजे. सुबत्ता नसायचं कारण म्हणजे
शेती धंदा घाट्याचा आहे, घाट्याचा राहावं ही व्यवस्था आहे आणि याला सरकारची धोरणं जबाबदार आहे. आणि हे जेव्हा शरद जोशीने आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला पटलं आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा 10 नोव्हेंबर 1981 ला 10 नोव्हेंबर 1980 ला रस्त्यावर आलो आणि पहिली केस झाली आम्हाला रस्ता रोको. काय काय होतं ते प्रकरण नेमकं? म्हणजे काही नाही, रस्ता रोको केला आम्ही. अच्छा, कुठला रस्ता रोको काही नाही, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा. अच्छा, शेतकऱ्यावरचं कर्ज अनैतिक आहे ते कायमचं सरकारने संपवावं या मूळ मागणीसाठी ते आंदोलन होतं. अच्छा. आणि ते ते महाराष्ट्रभर होतं, संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या झेंड्याखाली होतं ते. झेंड्याखाली होतं. आणि म्हणून आम्ही त्या पहिल्यांदा त्या आंदोलनात आलो आणि रस्ता रोको केला म्हणून आमच्यावर केस झाली, अच्छा. पहिली केस. मग सर, शेतकरी संघटनेमध्ये तुम्ही कार्यरत असताना असे वेगवेगळ्या केसेस लागले असतील, वेगवेगळे आंदोलन झाले असतील, तेव्हा असं वाटलं की की आपली म्हणजे आर्थिक परिस्थिती किंवा आपण कुठंतरी एक नोकरी व्यवसायामध्ये स्थिर झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे ना? आम्ही पहिल्या दिवशीपासून नोकरी करायची नाही हे आम्ही पहिल्या दिवशीपासून ठरवलं. अच्छा, म्हणजे कारण आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य हा परमोच्च बिंदू आहे आणि नोकरीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही. अच्छा, म्हणून आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्हाला आलाय नोकरीचा ऑफर. मी 10वी फर्स्ट क्लास मध्ये पास झालो, इंग्लिश विषयात डिस्टिंक्शन घेऊन पास झालो. मला रिझर्व्ह बँकेची नोकरी पहिल्यांदा ऑफर आली, पण मी भावांना सांगितलं मी नोकरी करणार नाही. दुसरी नोकरी मी ग्रॅज्युएट झाल्यावर शिक्षकांची आली, मी सांगितलं मी नोकरी करणार नाही. आणि म्हणून मी तेव्हापासून ठरवलं किंवा आपण स्वतंत्र व्यवसाय करायचा, म्हणून मी वकिलीच्या शिक्षणासाठी LLB ला गेलो पुढे. पण तेही पुढचा मोठा इतिहास आहे. मग आम्ही प्री पार्ट 1 आम्ही चंद्रपूरच्या जनता कॉलेजला शिकलो. कॉलेजमध्ये वाद झाले. अच्छा, काय वाद झाले? वाद झाले म्हणजे मुख्य मी त्यावेळेला युनियनचा शेअर होतो. प्रिन्सिपॉलला मारलं होतं. अच्छा, म्हणजे विद्यार्थ्यांनी म्हणण्यापेक्षा जे म्हणून आमचं मंडळ होतं त्या युनियननी, त्या मंडळांनी, त्या पदाधिकाऱ्यांनीच त्याला मारलं होतं. काय कारण सर? कारण काही नाही, जेव्हानी त्याला बोलबाला. अच्छा, म्हणजे असंच मारलं होतं? असंच मारलं होतं. कसं आहे आता युनियन जे म्हणून ही युनियन होती, युनियन म्हणजे त्यावेळेला गॅदरिंग करायचं, त्यावेळेला पाहिजे ते पैसे द्यायला प्रिन्सिपॉलचा नकार होता म्हणून मारलं असं. अच्छा अच्छा अच्छा. मग याच्यावर काही कारवाई वगैरे? कारवाई काही नाही झाली. सगळ्यांना हे झालं, 4-5 प्रमुख नेते त्यातले पुढारी झाले, एक खासदार झाला, एक आमदार झाला. कोण कोण आहेत ते? त्याच्यामध्ये नरेश बाबू होते, फुगलिया, आपले सुभाष भाऊ धोटे होते, सगळे नेते त्यात होते. अच्छा. आणि म्हणून मग आम्ही कॉलेज सोडून आम्ही अमरावतीला शिकायला गेलो. आपलं शिक्षण या सगळ्या वातावरणात होणे शक्य नाही, म्हणून मी अमरावतीला सेकंड इयर फायनल साठी अमरावतीला शिकायला गेलो. सर, मग तुम्ही एक वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं, एकंदरीत शेतकरी संघटनेमध्ये तुम्ही होतात आणि शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशींचा तो प्रभाव तुमच्यावर होता आणि मग शरद जोशींच्या माध्यमातून शेतकरी संघटना तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये आणली किंवा एकंदरीत सगळीकडे ते तिचा हे केला. मग सर, आता या घडीला शेतकरी संघटना म्हणून सर बरेच मतमतांतर आहे, तर याच्याकडे कसे काय बघतात? शेतकरी संघटना आणि ही शेतकरी संघटना. अगदी बरोबर. शेतकरी संघटना 80 पासून 90 पर्यंत पीक पॉइंटला होती. अच्छा. 91 ला देशाच्या आणि जगाच्या पातळीवर खुलीकरण आलं, म्हणजे उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण. त्यामुळे आम्ही आमचा स्लोगन बदलला. आमची 10 वर्षातली शेतकरी संघटनेची वाढ ही आंदोलनातली होती. आणि आम्ही असं तेव्हा आम्ही म्हणतो भीक नको, हवे घामाचे दाम. आणि नंतर आमचा स्लोगन बदलला, भीक नको, खिऊ घामाचे दाम. सरकार कोण होतं देणार? आणि स्लोगन बदलल्यावर आंदोलन कमी झाली, तीव्रता कमी झाली. त्यामुळे काही माणसं आमच्यापासून दूर जात गेली. आणि सर, मग एकंदरीत ह्या सगळ्या वातावरणामधून तुम्ही मग अमरावतीहून परत आलात? अमरावतीहून परत नाही आलो मी. अमरावतीहून सेकंड इयर फायनल करून लॉ साठी नागपूरला गेलो. अच्छा. अख्खा अर्धा विदर्भ फिरलो शिक्षणात. अच्छा अच्छा अच्छा. मग नागपूरचा काय अनुभव होता सर? नागपूरचा अनुभव मोठा एक वाईट आहे. अच्छा. नागपूरला आम्ही लॉ कॉलेजला असताना फर्स्ट इयरची एक्झाम चालू असताना पहिला पेपर झाल्यावर आमच्या रूम समोर ऍग्रिकल्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा खून झाला. अरे बापरे. खून झाल्यानंतर मग आम्ही रूम सोडली. रूम सोडल्यानंतर आम्ही आमच्या नातलगाकडे, माझे एक मित्र होते ऍडव्होकेट वासेकर, ते मी पार्टनर होतो, ते आम्ही त्याच्या मावशीकडे राहायला गेलो.
त्याचे मावशे जेई होते हो. भोयर साहेब म्हणून. आणि आमचा तिसरा पार्टनर हा त्याच्या मामाकडे राहायला गेला वानखेडे म्हणून. आणि चौथा पार्टनर इथे वापस आला त्याची परीक्षा संपली म्हणून याला वनीला मुसळे म्हणून. तर आमचं ते वर्ष वाया गेलं. माझा एक सब्जेक्ट सुटला, त्याचा माझ्या पार्टनरचाही एक सब्जेक्ट सुटला. सर पण आमचं वर्ष वाया गेलं. खून तर तुमच्या बाजूला झाला होता, खून आमच्या बिल्डिंगच्या समोर झाला. आम्ही वरून डोकावून पाहत होतो आणि त्यामुळे त्यांना संशय आला. आमच्याच रूमचं दार ठोठावलं. माझा मित्र जास्त भित्रा होता, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सगळं सामान सोडून आमचे घालायचे कपडे आणि पुस्तकं घेऊन आम्ही ते घर सोडलं. अच्छा, म्हणजे एकंदरीत म्हणजे तुमच्यावर असं एक प्रकारचं आपल्यावर येऊ शकतात. येऊ शकतं नाही, कारण खुनी माणसाला काय आहे, किंवा कोणालाही बायको पोरं व्यवहारशी करू शकतात. म्हणून आम्ही म्हटलं या वादात पडायचं नाही, सोडलं. महिनाभर मावशीकडे राहिलो मित्राच्या. परीक्षा दिली, नापास झालो दोघे. एक सब्जेक्ट सुटला आमचा. नंतर मग आम्ही पुढची 3 वर्षात पुढचा कोर्स पूर्ण केला. मग त्याच्यानंतर सर नागपूरला शिक्षण झाल्याच्या नंतर मग पुढं कसं LLB साठी वकिलीसाठी आम्ही याला आलो चंद्रपूर. आमचा जिल्हा होता. 2 वर्ष आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्या सिनियर कडे वकील म्हणून, ज्युनियर म्हणून काम केलं. आणि 2 वर्षानंतर मग राजुऱ्याला स्थिर झालो. 2 वर्षानंतर मग चंद्रपूरहून राजुऱ्याला गेलो. सर मग एकंदरीत तुम्ही तुमच्या शिक्षणाचा जर आपण दिशा पाहिली तर ते मग अमरावती, चंद्रपूर आणि मग तिथून त्याच्यानंतर नागपूर आणि परत चंद्रपूर अशा पद्धतीने तुम्ही शिक्षण घेतलं. अनेक विदर्भामध्ये, म्हणजे विदर्भातले 2 मुख्य केंद्र जे याचे आहेत शिक्षणाचे केंद्र आपण ज्याला म्हणू, असे नागपूर आणि अमरावती याही याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थी दशेतलं तुमचं जीवन तिथे दिलं, योगदान दिलं, तिथं राहिले तुम्ही. तर सर मग त्याच्यानंतर तुम्ही राजुऱ्यात आले. सगळे म्हणजे एक त्यावेळेचं एक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून राजुऱ्यामध्ये तुम्ही वकिलीचं शिक्षण घेऊन आलेत, वकिली करायला लागले तुम्ही. आणि हे सगळं पाहता मग कुठला प्रश्न होते वकिलीचे किंवा कोर्टामध्ये काय काय म्हणजे अनुभव आले किंवा कुठल्या केसेस आहेत ज्या तुमच्या माध्यमातून ते तुम्ही सॉल्व्ह केल्या आहेत? आमच्याकडे मी 77ला वकील झालो. 77 ते 79 चंद्रपूरला ज्युनियरशिप केली ऍडव्होकेट पुराणकर साहेबांकडे. आणि 79ला राजुऱ्याला स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. 80ला शेतकरी संघटनेची चळवळ सुरू झाली आणि 10 नोव्हेंबर 80 पासून आम्ही शेतकरी चळवळीत सामील झालो. पण आम्ही आमच्याकडे सिव्हिल, क्रिमिनल आणि रेव्हेन्यू म्हणजे दिवाणी, फौजदारी आणि महसूल असे 3 तऱ्हेच्या केसेस मी चालवल्या. त्यामुळे मला व्यवसायात जे अनुभव गावातून आले होतो मी, ते सगळ्या अनुभवातले अडचणी, खोचे सगळे माहीत होते. त्यामुळे वकिलीत मला मोठा फायदा झाला. आणि मग एखादी अशी म्हणजे दखलपात्र केस, जे दखलपात्र आपण त्याची त्या केसची दखल घेऊ शकतो वकिलीच्या तुमच्या आयुष्यामध्ये, अशा अनेक केसेस आहे. पण एक सांगायचं झालं तर एखाद्या खाजगी मालमत्तेचा ताबा घ्यायला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट प्रमाणे 12 वर्षाची मुदत आहे. माझ्या शेतावर तुमचा कब्जा आहे, 12 वर्षात मी घेतला पाहिजे. आणि नाही घेतला तर तुम्ही ऍडव्हान्स पैशांनी मालक होता. म्हणजे तुमचा सततचा मालकासारखा कोणाच्या हस्तक्षेपाशिवाय आणि हक्क म्हणून ताबा आहे. 12 वर्षापेक्षा जास्त तुम्ही मालक होता. या माझ्याकडे असं प्रकरण होतं की त्यात 1 दिवस पार्टीशन नंतर टाइम बार झाला होता. 12 वर्षाला 1 दिवस जास्त झाला होता. आणि ती केस एका म्हणजे आदिवासी कुटुंबाची होती. 33 एकर जमीन त्याची हे होणार होती. त्यामुळे ती जमीन 1 दिवसाच्या मुदतीच्या कायद्यावर ज्याला आम्ही लिमिटेशन ऍक्ट म्हणतो, त्या मुदतीच्या कायद्यात 1 दिवस तो दावा टाइम बार झाला होता पार्टिशन पासून. आणि म्हणून त्या मुद्द्यावर आम्ही जिंकलो. आणि 33 एकर जमीन त्यावेळेला 3 लाखाचा दर म्हणजे 99 लाख रुपये त्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. आदिवासी शेतकऱ्याचा एकंदरीत तुम्ही त्या फायदा करून दिला. फायदा म्हणजे त्याचा हक्क होता तो आम्ही वकील म्हणून त्याच्या वतीने बाजू मांडून त्याला मिळवून दिला. यस. तर सर हे म्हणजे हे करत असताना समोरच्या पार्टीकडून तुम्हाला काही म्हणजे ऑफर्स वगैरे असं काही होत असतं? 2 गोष्टी आहे. धंद्याचं एक नीतिशास्त्र आहे. वकिलीचा धंदा हा काही भैरुप्यासारखा नाही किंवा वेश्या व्यवसायासारखा नाही. याचं एक नीतिशास्त्र आहे. बरोबर. की ज्या माणसाची आपण केस घेतली, ज्या माणसावर जेवढी फीस ठरली, त्याचं सिन्सिअरली काम करायचं. त्याला या कायदेशीर खोचा माहित नाही
आपल्याकडे डिग्री आहे म्हणून आपण त्याचा वकील म्हणून प्रामाणिकपणे काम करायचं. सर मग त्यामुळे व्यवसायात कोणी काही बेमानी करत नाही. हो हो. आणि सर ते झाल्याच्या नंतर तुम्हाला मग राजकारणात यावं आणि विधानसभा लढावी किंवा विधानसभेमध्ये जावं असं पहिल्यांदा कधी वाटलं? एकंदरीत तुम्ही पहिली निवडणूक तुमची राजकीय निवडणूक कशी काय राहिली? मी 80 ते 90 हो हे शेतकरी संघटनेचं काम सिन्सिअरली केलं. अच्छा. 10 वर्ष मी जिल्हा प्रमुख पण राहिलो. अच्छा. आणि हे काम करत असताना संघटनेने निर्णय घेतला. देश पातळीवर 89 साली एक राजकीय परिवर्तन झालं. जनता दलाची निर्मिती झाली आणि जनता दलाची निर्मिती झाल्यानंतर व्हीपी सिंग नावाचा मनुष्य बोफोर्स प्रकरणात राजीव गांधीच्या सरकारने दलाली घेतली म्हणून त्यांनी राजीनामा देऊन बाहेर निघाले आणि त्यांनी हे सगळं जुळवून जनता दलाची निर्मिती केली. आणि त्यावेळेला आमच्या सिनियरनी सांगितलं की बाई यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे आणि म्हणून आपण त्यांना 52 उमेदवार देतो, त्यावेळेला तुम्हालाही लढावं लागेल असं सांगितलं म्हणून आम्ही लढलो. अच्छा. म्हणजे शेतकरी संघटनेचा आदेश होता? शेतकरी संघटना हा राजकीय पक्ष नाही. त्यामुळे आम्ही सगळे 52 उमेदवार शेतकरी संघटनेला दिले आणि आम्हाला लोकांनी नोट दिले, वोट दिले. अच्छा अच्छा. आणि मग तेव्हा तुम्ही पहिल्यांदा 90 मध्ये तुम्ही निवडून आले. हो सर. ती निवडणूक कशी काय राहिली? म्हणजे कार्यकर्त्यांकडे म्हणजे आत्ताच्या निवडणुकीमध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये, कारण त्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार स्वतंत्र होता म्हणजे हिडन उमेदवार, तो होता दारू. आणि आम्ही 18 ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी दारू पकडली काँग्रेसच्या उमेदवाराची. त्याच्यामुळे ती वाटली गेली नाही, त्याचाही आम्हाला फायदा झाला. 10 वर्ष काम केलं. व्यवसाय वकिलीचा होता, मी कबड्डीचा खेळाडू होतो, त्यामुळे माझे डायरेक्ट लिंकिंग लोकांशी होते, त्याचा फायदा झाला. पक्ष नवीन होता, त्याचाही फायदा झाला. पण सर तेव्हा असं आणि लोकांनी मला नोटही दिले, वोटही दिले. सर तेव्हा म्हणजे असं चित्र होतं की एकदम बॅनरबाजी नव्हती किंवा प्रसार माध्यम एवढे सक्रिय नव्हते, टेलिफोन सुद्धा फार कुमकुवत होते, प्रत्येकापर्यंत नव्हते. तर तेव्हा म्हणजे तो प्रचार करताना काय अनुभव आला? कारण की आताची परिस्थिती बदलली. नाही बदलली, पण आम्ही आमचं चिन्ह गावागावात जावं म्हणून प्रत्येक गावात किमान एक बॅनर. तेव्हा चिन्ह काय होतं तुमचं? आमचं पहिल्या निवडणुकीत आम्ही जनता दलाच्या तिकिटावर लढलो होतो म्हणून आमचं चिन्ह होतं चक्र. ते पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झालं होतं म्हणून आम्ही प्रत्येक गावाला एक बॅनर, कापडी बॅनर लागेल ही व्यवस्था केली. आम्ही म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांनीच केली. गावागावातल्या त्यांनी स्वतः वर्गणी करून हे बॅनर्स लावले. आम्ही सभांवर जोर दिला, कॉर्नर सभांवर जोर दिला आणि त्यामुळे मोठ्या सभांवर जोर दिला आणि त्याचा आम्हाला मोठा फायदा झाला. आता जसे माणसं भरून आणावं लागतात तेव्हा नाही, तेव्हा तसं गरज नव्हती. तेव्हा लोक स्वतः यायचे. आदरणीय शरद जोशीची गडचांदुरातली 90 सालची सभा ही 10,000 लोकांची झाली आणि त्यांनी चादर टाकली किंवा आपल्या उमेदवाराला आर्थिक मदत लागते, ज्यांच्याकडे जे देणं शक्य असावं सगळी मदत लोकांनी दिली. आणि तेव्हा तुम्ही पहिल्यांदा आमदार झाले. जर लोकवर्गणी होता. जेव्हा आपण आपल्या कुटुंबांकडे आमदार म्हणून जेव्हा तुम्ही आमदार झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही आपली जुनी परिस्थिती पाहिली किंवा मग एकंदरीत शेतकरी कुटुंब, एकंदरीत राजुऱ्याची परिस्थिती आणि त्याच्यानंतर तुमची आमदारकी, तर तेव्हा असं वाटलं की आपण एका उंचीवर आता पोचतोय किंवा पोचलो आहे किंवा आता आपल्याला इथं लढायची म्हणजे संधी आहेत, आता आपण 100% हे करू. तेव्हा आमदार झाल्यानंतर प्रथम विधान भवनात गेल्यानंतर तुमच्या मनात काय आलं? पहिल्यांदा आमच्या मनात निवडून आल्याबरोबर आमचं विकासाचं ब्ल्यूप्रिंट तयार होतं की बा आम्ही सगळं बघितलं की बा 475 गावं, गुडे, वाड्या, तांडे, त्यातल्या 145 वाड्या किंवा गुडे किंवा तांडे ज्याला रस्ते नाही. 250 पैकी फक्त 225 गावाला बारमाही रस्ते होते. 250 गावाला बारमाही रस्ते नाही. केवळ 100 पुलं होते. जवळजवळ 276 पुलं बांधायची गरज होती. किमान 30 रपटे बांधायची गरज होती. 250 गावं अनकनेक्टेड होते. वर्धा नदीवर एकच ब्रिज होता, त्यावर किमान 4 ते 5 ब्रिज बांधायची गरज होती, जे कनेक्शन म्हणजे तालुका टू तालुका, जिल्हा टू तालुका असा जोडलेला, पण दुसऱ्या तालुक्यामार्फत तिसरा शेजारचा तालुका, हे सगळं आम्ही बघितलं आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलं. सांसदीय आयुधाचं पूर्ण पुस्तक वाचलं. मी वकील असल्यामुळे मला त्याचा मोठा फायदा झाला आणि त्याचा वापर करून मी फॉलोअप दांडगं केलं किंवा होत नाही असं म्हणायचं नाही, होऊ शकते. आणि आम्ही 145 हे माझ्याकडे दोन्ही डेप्टी इंजिनियर आहे,
माझ्याकडे 145 वाड्या ज्यांची लोकसंख्या 200च्या खाली, अच्छा पण त्या सगळ्या गावाला मी रस्ते केले. अच्छा कंसामध्ये मुख्य गावाचं नाव टाकून आम्ही रस्ते केले अच्छा. म्हणजे आणि सगळे अर्थसंकल्पातून केले. हा. आमच्याकडे ट्रायबलचा मोठा बेल्ट आहे. ट्रायबलला तेव्हा 0.9% निधी होता. तो निधी आम्ही पूर्ण वापरला. पहिल्यांदा आम्ही खनिज विकास निधीतले 36 रस्ते मंजूर केले. नंतर मग सगळ्यांना चाहूल लागली. आम्ही सगळ्या तऱ्हेने सगळी जे म्हणून 9 सोर्सेस आहे निधी मिळणारे ते सगळे वापरले. अच्छा. आणि त्या तऱ्हेने आम्ही अर्थसंकल्पातून दरवेळेला केलं. आणि आम्ही या तऱ्हेने केलं. जे कायदे मी वकिली करत असताना मला असं वाटतं हे अडसराय बदलले पाहिजे, त्या कायद्यांच्या बदलासाठी मी प्रयत्न केले. उदाहरणार्थ आमच्याकडे नदीच्या इकडे तुकडा या शब्दाची व्याख्या म्हणजे 2 एकर कोरडवाहू. तुमच्याकडे नाही, आमच्या जिल्ह्यात 2 एकर कोरडवाहू 1 एकर ओलती होतं. पण आमच्या भागात 3 एकर कोरडवाहू. आम्ही मराठवाड्यातून इकडे आलो होतो. आमच्याकडे 3 एकर कोरडवाहू आणि 2 एकर ओलती असं होतं. आम्ही 4 वर्ष भांडून 2 एकर कोरडवाहू आणि 1 एकर ओलती अशी तुकड्याची व्याख्या बदलली. आम्ही 94ला बदलली. तुमच्या भागात ती व्याख्या 15ला बदलली. मी आमच्या नंतर 21 वर्षांनी बदलली, जेव्हा की संजय राठोड महसूल राज्यमंत्री झाले. आणि त्याच्यामुळे आम्ही पुढे WCL कडे पाठपुरावा केला आणि WCLनी त्यांच्या RR पॉलिसीत बदल केला. पहिले 3 एकरला शेतकऱ्याला नोकरी द्यायची, नंतर 2 एकरला नोकरी द्यायची पद्धत सुरू. ते एक झालं. दुसरा महत्वाचा असा की 227 गावं महाराष्ट्रातली, त्याची अख्खी जमीन गावातली ही भोगवटदार नंबर 2 होती. कारण ती मध्य प्रांत आणि बेरार, सिपेंट बेरार मधली गावं होती. आणि जेव्हा नोटिफिकेशन होतं तेव्हा ही 227 गावं सुटली होती. तेव्हा ते त्यांचं स्टेटस भूमीधारी होतं. आणि भोगवटदार एक म्हणजे भूमिस्वामी, ज्याला ऑक्युपंट क्लास 1 म्हटलं. भोगवटदार 2 म्हणजे भूमिधारी, ऑक्युपंट क्लास 2. आणि त्या 227 गावासाठी आम्ही कलम 29(2) मध्ये ती बदल करायला लावला. हा एक महत्वाचा भाग. तिसरं असं की जो म्हणून पोटगीचा कायदा आहे, म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये 125 कलम होतं पूर्वी 1973च्या CRPC मध्ये. तेव्हा पोटगीची रक्कम केवळ 500 रुपये होती. पोटगी बायकोनी नवऱ्याने बायकोला वाईट वागवलं, छेडलं काय ते. शिवाय त्याच्यामध्ये तात्पुरती पोटगी मिळायची सोय नव्हती. हिंदू विवाह कायद्यामध्ये ती तरतूद आहे, ज्याला केस सुरू झाल्यापासून केस संपेपर्यंत, ज्याला मेंटेनन्स पेंडेंटे लाईफ म्हणतात, ती सोय होती. पण ही CRPCत नव्हती. तो कायदा हिंदू पुरताच होता. हा कायदा सगळ्याच समाजासाठी, म्हणून आम्ही ती तात्पुरत्या पोटगीची सोय, इंटेरियम मेंटेनन्स होता, ती करायला लावली. आणि लमसम मेंटेनन्स, कारण काय होतं की सोडचिठ्ठी होऊन जाती रीती, आता ती करतात ना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, आणि ती केस पेंडिंग पडते. ते काही हे होत नाही आपसी सुलह केल्याशिवाय. दुसरं असं की 498 ची केस असली तर त्याला काउंटर म्हणून वापरली जायची. म्हणून आम्ही त्याच्यातही पण लमसम पोटगीची सोय करणाऱ्या कायद्यात पण बदल केला. सर, एकंदरीत तुम्ही संपूर्ण संविधानिक प्रक्रियेत सहभागी घेऊन आणि कायद्यामध्ये सहभाग घेऊन तुम्ही एकंदरीत त्यामध्ये दुरुस्त करण्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा बदलाचा कायदा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 मध्ये दामदुपटीचा जो नियम आहे, जो राष्ट्रीयकृत बँकांना बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे लागू आहे, की एकदा कर्ज घेतलं तुम्ही 10 रुपये तर व्याजासह ते 10+10 20च्या पुढे घेतात, याला दामदुपटीचा नियम म्हणतात. पण हा नियम सहकारी संस्था कायद्यात लागू नव्हता. आणि म्हणून मग आम्ही भूविकास बँकेचं एक प्रकरण नेलं विधानसभेत, नांदेडचं. कारण एका शेतकऱ्यांनी 96,000 रुपये तेव्हा ट्रॅक्टरची किंमत होती, म्हणून 96,000चं कर्ज घेतलं आणि त्याचं व्याज, दंडव्याज, चक्रव्याज व्याजासह 18,59,000 झालं. आणि मग आम्ही हा प्रश्न लावून धरला, कारण इथे त्यासाठी वर्षात झालं हे 18,59,000, जवळजवळ 30-32 वर्षात. आणि मग ते आम्ही लावून धरलं आणि सरकारला भाग पाडलं दुरुस्ती करायला. 44 क किंवा 44A जे सहकार संस्था कायद्याचं आहे त्यातल्या प्रोव्हिजो मध्ये दुरुस्ती करायला लावली, की सहकार कायद्यालाही दामदुपटीचा नियम लागू होईल. जेवढं कर्ज घेतलं तेवढंच व्याज घेतलं, त्याच्या पुढे नाही. आणि त्यामुळे 450 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज दामदुपटीत आल्यामुळे संपलं. आणि या शेतकऱ्याचं, धुमाळ नावाच्या शेतकऱ्याचं 96-96 मध्ये सुटलं, जवळजवळ 16.5 लाख रुपये याचे वाचले. हाही बदल झाला ना. तर सर, एकंदरीत तुम्ही या सगळ्या प्रोसेस म्हणून जात असताना
मग कुटुंब तुमचं नाही, याच्याशिवाय एक महत्वाचा सामाजिक एक प्रश्न सांगतो. मी आमदार व्हायच्या आधी 2 विहिरी द्यायच्या, सरकारी पैशातनं विहिरी द्यायच्या स्कीम होत्या. एक होती बीपीएल वाला 5 एकरच्या खालचा शेतकरी, त्याला जीवनधारा म्हणून, आणि दुसरी होती नाबार्डच्या अखेतला 18 एकरचा शेतकरी, त्याला जवाहर विहीर म्हणायचे. जवाहर विहिरीच्या माणसाला 64,000 मिळायचे. तो की हालाकी 18 एकरवाला शेतकरी, आणि याला 5 एकरवाल्या शेतकऱ्याला फक्त 48,000 भेटायचे. मी आमदार झाल्यानंतर आमसभेत ठराव केला. हीच अवस्था यांच्यासाठी होती. टीएसपी मधल्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुद्धा टीएसपी मधली विहीर सुद्धा 48,000. आम्ही ठराव केले, विधानसभेत लावून धरलं, आणि आम्ही सांगितलं, बा देशाच्या संविधानात सांगितलंय आर्टिकल 14 मध्ये की 2 नागरिकांमध्ये भेदभाव असता कामा नये. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ. म्हणजे सगळे 2 माणसं, सगळे नागरिक कायद्यापुढे समान आहे, आणि सगळ्यांना कायद्याने सारखं संरक्षण आहे. 2 समान माणसं असमानपणे वागवू नये. आणि मी म्हटलं, बा हे दलित आहे. जो मंत्री होता सामाजिक न्याय मंत्री, त्याला म्हटलं की तुम्ही दलित आहे, तुमच्यावर अन्याय होऊ लागला, तुम्ही बोलत नाही. आदिवासी मंत्र्यांना म्हटलं तू ट्रायबल साठी ही योजना आहे, यांना तर घटनेने आम्ही जास्तीचं द्यायचं ठरवलं आहे आरक्षण देऊ, आणि इथे तर यांच्यावर अन्याय होतो. आणि 2 शेतकऱ्यांमध्ये हा अन्याय आहे, म्हणून त्यांच्याबरोबर यांना दिलं पाहिजे. सरकारने बदलला निर्णय, जाहीर केलं. सामाजिक न्याय विभागाने 64,000 द्यायचं जाहीर केलं, आणि यांनी आदिवासी विभागाने 64,000 द्यायचं मान्य केलं. तुम्ही मुद्दे मांडले आणि सरकारने ते मान्य करून घेतले. पॉलिसी बदलली, धोरणात बदल केला. म्हणजे असे अनेक कायदे तुमच्या याच्यातून तुम्ही मुद्दे मांडल्यानंतर, तुम्ही सरकारला सुचवल्यानंतर त्यामध्ये बदल झाले, आणि एक चांगले निर्णय या देशातल्या जनतेसाठी, या राज्यातल्या जनतेसाठी तुम्ही लागू करण्यासाठी सातत्याने धडपड केली. सर, हे सगळं होत असताना मग मतदारसंघामध्ये किंवा एकंदरीत तुमच्या कुटुंबामध्ये असं एक प्रकरण झालं होतं की तुमच्यावर हल्ला करण्याचा काही प्रयत्न झाला होता, की एक चांगला शेतकरी संघटनेचा नेता आहे आणि त्याच्यावर अचानकपणे भ्याड हल्ला होतो. त्या हल्ल्यामध्ये तुमचे सक्के भाऊ त्यामध्ये जातात. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. हे कसं काय झालं सर? काय होतं? नाही, ते कसं आहे, आता त्याला क्लब वेगळं तर्क कसाही निघू शकतो. काय झालं तर आमची 2.25 एकर जमीन गडचांदूर, बीबी, नांदा या रस्त्यामध्ये गेली होती. त्याचं कॉम्पेन्सेशन आम्हाला मिळालं होतं. अर्थात कॉम्पेन्सेशन सरकारी असल्यामुळे ते आता सारखं काही आरटीजीएस करायचं नव्हतं, खात्यात जायचे नव्हते, ते आम्हाला चेक मिळाला. तोही एक भाग आहे. दुसरं असं की तो दिवाळीचा दुसरा दिवस होता. आमचं घर गावातलं मोठं घर होतं, त्याच्यामुळे काही असेल, त्यामुळे आले ते डाक्याच्या निमित्तानेच. पण माझे भाऊ, त्या दिवशी आम्ही घरात 9 लोक होतो, माझे भाऊ पुरून त्यांना आडवे झाले म्हणून त्यांना कुऱ्हाड मारली, आणि त्यांच्या डोक्याचं हे झालं. अर्थात पॉलिटिशियन मी होतो तेव्हा पॉलिटिशियन वेने झाला का? नाही, पॉलिटिकल वेनी मला वाटत नाही. तो डाक्याचाच प्रयोग आहे. पण दुर्दैवाने भाऊ समोर गेल्यामुळे त्यांना भीती वाटली. एस्केप साठी त्यांनी कुऱ्हाडीने वार केला, आणि भाऊचा मेंदू ऊज झाला होता, मेंदू बाहेर निघाला होता, आणि त्यांनी पॅरालिसिस झालं. नंतर दवाखान्यात ते वारले. तर सर, आता आपण जर पाहिलं तर तुमचा मतदारसंघ मोठा मतदारसंघ आहे. एकंदरीत 4 तालुके आहेत. 4 तालुके, आणि आता सुद्धा 3 गावं कमी झाले. 472 गावं गुढेवाड्यात आणले आहे. अच्छा. तर सर, 4 तालुके आहेत. हा 4 तालुक्याचा कार्यभार सांभाळणं, आणि त्याच्यामध्ये ज्योतीसारखा एक आदिवासी तालुका, कोरपणासारखा एक आपण ज्याला म्हणू की कुणबी बहुल भाग, किंवा राजुरामध्ये अनेक प्रमाणात, किंवा असं एकंदरीत वेगवेगळ्या जातींचं समीकरण तिथे, वेगवेगळ्या भागांचं समीकरण, किंवा डोंगराळ भाग, हा एकंदरीत वेगवेगळ्या विविधतेने नटलेला आणि तेवढा आवाखानी. त्यावेळेला तो नक्षल भाग होता, नक्षलवादी चळवळीचा ऊत होता. आम्ही आमच्या ब्ल्यूप्रिंट प्रमाणे फेस केले, आणि त्याप्रमाणे प्रत्येक गाव रस्त्याने जोडलं जाईल याची व्यवस्था केली. त्या रस्त्यावरचा पूल होईल, म्हणजे 12 मैल होईल रस्ता, याची व्यवस्था केली. प्रत्येक गावात शाळा, अंगणवाडी, वीज, पिण्याचं पाणी याची व्यवस्था केली. त्यामुळे नक्षलवादी चळवळ आमच्या मतदारसंघातून दूर गेली. आणि हे सगळं ब्ल्यूप्रिंट प्रमाणे आम्ही 15 वर्षात जिथे करायला पाहिजे जवळजवळ 276 पुलं बांधली आम्ही. एका वर्धा नदीवर
8 पुलं बांधली एका वर्धा नदीवर. एकच होतं त्याच्या अगेन्स्ट 8 बांधली. आणि मी माझी विधानसभेतली जागा 224 ही 15 वर्षी एकच होती. कधी सरकार बदलली, आमची जागा बदलली म्हणजे आमचं विरोधी पक्षाचं स्टेट. सर मग तुम्ही 90 ते 95 95 ते 99 दोन टर्म आणि 4 ते 9 तिसरी टर्म. तर सर मग 4 ते 9 आणि 99 ते 95 ते 99 ह्या 2 टर्म मध्ये परत निवडणुकीला तुम्ही सामोरे गेला. कारण की पहिली वेळ होती, पडलं तरी म्हणजे असं काही नव्हतं. पण जेव्हा तुम्ही सेकंड टर्मला जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरला तर तेव्हा तुमचा विरोधी व्यक्ती किंवा विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे कुठला काम करत होता? काँग्रेसच होतं. अच्छा, काँग्रेस होतं. काँग्रेसचे आमदार 2 टर्म आमदार राहिलेले, ज्यांना मी 90 मध्ये डिफीट केलं. अच्छा. ज्यांना मी 95 मध्ये डिफीट केलं. 90 मध्ये मला साधारणपणे 9,500 मतं होती. अच्छा. आम्ही फरक आणि विकास आणि जनसंपर्क, त्यामुळे मला दुसऱ्या निवडणुकीमध्ये 19,19 मताचं लीड. अच्छा अच्छा, त्यावेळेस. आणि सर मग त्याच्यानंतर तुम्ही 2004 ची निवडणूक लढवली. तर 4च्या निवडणुकी 99 मध्ये मी पराभूत झालो. 99 मध्ये तुम्ही पराभूत झाले. अच्छा, म्हणजे तुम्ही 90ला निवडून आले, 99ला 95ला आले, 99 मध्ये पराभूत झाले, 99 ते 4 पराभूत होते तुम्ही. तर 99 ते 4 या कालावधीमध्ये तुम्ही पराभूत झाले. कसं आहे की एकदा माणूस सत्तेत गेला की असं म्हटलं जातं की सत्तेला म्हणजे तो एक प्रकारचा तिथं आपल्याला म्हणजे तिथून हटायला तो मागे येत नाही. आणि निवडणूक लोकशाहीमध्ये हे सौंदर्य आहे की कुणाला जनतेच्या हातात सगळं आहे, कुणाला बसवायचं, कुणाला हे करायचं. तर 90 आणि 99 या 2 निवडणुकीमध्ये मधला पराभवाचा, विजयाचा आणि पराभूत का झाले सर, याचं कारण काय? याचं कारण असं की 99ला दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या. अच्छा. लोकसभा आणि विधानसभा. आणि आमचं तिसऱ्या वेळेला चिन्ह बदललं होतं. अच्छा. हा, चिन्ह काय आलं होतं? आमचं त्यावेळेला चिन्ह होतं पतंग. आणि चिन्ह बदललं. आणि माझ्या मतदारसंघात इंडस्ट्रीयल बेल्ट मध्ये, कोल बेल्ट मध्ये ज्या वेगवेगळ्या युनियन्स आहे त्या लोकसभेत वरती काही असो, पण विधानसभेत माझे मतदार आहे. त्यामुळे मला जी मतं मिळाली त्याच्यामध्ये आमची 9,500 मतं खराब झाली. पंजा पतंग आणि मी 7,500 मतांनी हारलो. अच्छा. माझी मतं खराब झाल्यामुळे मी हारलो. त्याही वेळेला नाही तर मी जिंकले. तर 9,500 मतं खराब झाली. पंजा पतंग कारण त्या बहुवंशी युनियन काँग्रेसच्या आहे ना, त्याच्यामुळे आमच्या यातल्या, त्याच्यामुळे त्यांना वरती जायचं होतं काँग्रेसला, पण खालती मला द्यायचं होतं. कारण मी त्यांच्या बऱ्याचशा केसेस मोफत चालवतो. त्याच्यामुळे माझे डायरेक्ट लिंकिंग होते. त्याच्यामुळे त्याच्याशी लिंकिंग होतं म्हणजे कुटुंबाशी होतं. काही यांना वेगवेगळ्या कायद्यात कामगारांना अडकवायचं झालं कोलमाईचं, मी त्यांच्या बाजूनी उभं राहिलो, त्यांच्या कुटुंबाच्या बाजूनी उभं राहिलो. त्याच्यामुळे ती मतं माझी होती. पण कसं आहे, लोडर माणूस आहे, अज्ञान आहे. त्यांनी काय वरचं खालचं एकच म्हणून इथेही पंजा मारला, इथेही पंजा मारला. अरे आपल्याला साहेबाला द्यायचं म्हणून पुन्हा मतं खराब झाले. अपप्रचार असा केला, एक आम्हाला द्या, एक त्यांना द्या. त्यांनी बरोबर एका पंजावर त्याला दिलं, पण खालच्या पंजावर आम्हाला त्यांना द्या, म्हणजे ते गोंधळ. त्याच्यामुळे एकंदरीत ते नियोजनामध्ये थोडं गोंधळ झाल्यामुळे. नियोजनामध्ये म्हणजे कसं आहे किंवा एक तर मतदारसंघ खूप मोठा, 14 दिवसाचा स्पॅन, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे मॅनेज होताना अडचणीचं झालं. लोकसभा आणि त्याच्यामुळे आमचे मतं खराब झाल्यामुळे आम्ही हारलो. पुढच्या वेळेला डायरेक्ट झाली म्हणून 4ला निवडून आलो. पण आम्ही 5 वर्ष हारल्यानंतर घरी बसलो नाही. जो विरोधी उमेदवार होता त्याला मी निवडून आलेला आमदार, त्याला काम करू दिलं. सर मग 99 मध्ये तुम्ही जेव्हा पराभूत झाले, तर 99 ते 4 तुम्ही एक प्रभूत व्यक्ती होते, माजी आमदार म्हणून काम करत होते तुम्ही. तर सर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे चिन्ह नव्हतं, तुमची शेतकरी संघटना कुमकुवत होते एकदम, म्हणजे वरून काही एवढा आधार नव्हता तुम्हाला. तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला अशा बऱ्याच पक्षाचे ऑफर आले असतील, म्हणजे तेव्हाच जनता दलाचे ऑफर आले असतील, भारतीय जनता पार्टी तेव्हा सक्रिय होती, भारतीय जनता पार्टीचे ऑफर आले असेल, वेगवेगळ्या शिवसेना होती, राष्ट्रवादी होती, 99ला राष्ट्रवादी अर्थात स्थापन झाली होती. तर अशा राजकीय वेगवेगळ्या पक्षांच्या ऑफर्स आल्यात का, किंवा आल्यात तर मला 3दा कॅबिनेट मिनिस्ट्रीची ऑफर आली. अच्छा. कुठल्या पक्ष? 90, 95. पहिल्यांदा 90 मध्ये काँग्रेसकडून आली. त्यावेळेला त्यांना 7 माणसं कमी होते. नंतर सेना भाजपचं सरकार असताना त्यांच्याकडून कॅबिनेट मिनिस्ट्रीची ऑफर 95ला, तेव्हा युतीचं सरकार. तेव्हा मला सुप्रीमोनी सांगितलं होतं, तुला जायचं असेल तर मुभा आहे,
तुझी चॉईस आहे. मी म्हटलं आपण दोन प्रवाहाविरुद्ध आलो. एका बाजूला धर्मवाद भाजप सेनेचा, एका बाजूला काँग्रेसचा तथाकथित निधर्मवाद सेक्युलरिझम, आणि आपण अर्थवाद घेऊन पुढे आलो. म्हणून आम्ही या मंत्रिमंडळात जाणं म्हणजे लोक म्हणतील त्यांच्यात काय फरक आहे. मग म्हणून आम्ही म्हटलं की आम्हाला मंत्रिमंडळात तेव्हा मंत्रिमंडळात गेलं असतं तर आणखी चांगल्या प्रकारे तुम्ही कामं करू शकले असते असं वाटत नाही? दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पॉवर करप्ट, ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली. सत्ता माणसाला भ्रष्ट करते, आणि जितकी जास्तीत जास्त सत्ता माणसाकडे येईल तेवढी जास्तीत जास्त नीती भ्रष्ट करते. याचं भान आम्हाला पहिल्या दिवशीपासून होतं. मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी होतो, कॉन्स्टिट्युशनल लॉचा विद्यार्थी होतो, याचं भान आम्हाला होतं. आणि आमचे बरेचसे मित्र आम्ही बिघडताना पाहिले होते. त्याच्यामुळे याचं डोळा आमच्यापुढे उदाहरणं होते. आणि आमचा मतदारसंघ नक्षलवादी होता, पण आम्ही पहिल्या दिवशीपासून सुरक्षा घेतली नाही. म्हटलं कर नाही उसको डर नाही. बरोबर, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा बरोबर. आणि म्हणून आम्हाला काही त्याचं झालं नाही, नक्षलवाद्याचा त्रास झाला नाही. या ऑफर आल्या. तिसरी ऑफर काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार आलं 99 साली, तेव्हाही 4 साली तेव्हाही आम्हाला ऑफर आली. आम्ही सांगितलं स्पष्टपणे नो. मला मागच्या 19च्या लोकसभेत काँग्रेसकडूनही ऑफर आली होती, निधीसह ऑफर आली होती, तिकीट. मी म्हटलं नो. मी आयुष्यभर ज्या तोंडाने तुम्हाला आई बहीण घेऊन शिव्या दिल्या, तुम्हीच काँग्रेस पक्षाने देश बुडवला असं म्हटलं, शेतकरी नागडा केला असं म्हटलं. तुम्हाला असं वाटतं काँग्रेसने देश बुडवला? असं शेतकरी बुडला म्हणजे देश बुडला ही आमची धारणा आहे. मला सांगा की आज असा कोणता व्यवसाय, एका दाण्याचे 1000 दाणे होणारा व्यवसाय फक्त शेती आहे. एक दाणा ज्वारीचा लावा, हायब्रिड पेरा, 500 दाण्याचं कनिष्ठ निघते. बरोबर. एक दाणा कपाशीचा लावा, 450 ग्रॅम सरकी लावा, 10 क्विंटल पर्यंत उतारा येतो. एक दाणा धानाचा लावा, 65 दाण्याचं लोंब निघतं. एक दाणा गव्हाचा लागा, 84 दाण्याची ओंबी निघते. आणि एवढे असूनही एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या माणसावर आत्महत्या करून भरायची पाळी काय यावी? याला कारण सरकारची धोरण आहे. कारण तुम्हाला खर्च भरून निघेल एवढे रास्तवा मिळत नाही. 20,000 धानाला बोनस दिला, पण राज्य सरकारचं कृषी मंत्रालय म्हणते याला 3200 रुपये 1 क्विंटल धान पिकवायला लागते. केंद्राने ठरवलं भाव 2300, 900 रुपये घाटा करणाऱ्या माणसाला 20,000चा बोनस दिला, 100 क्विंटल पिकवणार किती घाटा आहे? 90,000. बरोबर, 90,000चा घाटा. 20,000 निघाले तरी 70,000 कोण भरून देणार? त्याच्यामुळे त्याचं कर्ज फिटू शकत नाही. बरोबर. त्याला समजते की ऋणवेळ हत्या चुकत नाही, घेतलं त्याचं द्यावं लागते. पण सारे सोंग घेतले तरी पैशाचं सोंग घेता येत नाही. म्हणून एकदा कर्जाच्या सक्तीची वसुलीची नोटीस आली की गावात लाच जाईल, शेजाऱ्यात लाच जाईल, सोयऱ्यात लाच जाईल, मेरकऱ्यात लाच जाईल आणि बदनामी होईल. म्हणून तो जगलाजी असतो आत्महत्या करून मरू लागला. असा कोणता धंदा आहे की ज्याच्यामध्ये गुन्हागार होतो आणि गुन्हागार करणारा माणूस आत्महत्या करतो? लोखंड तुम्ही 1 किलो घाला, खेळ करायचे असेल तर 950 ग्रॅमच होते. 1 किलो 101 किलो होत नाही. ज्या धंद्यात एवढा फायदा आहे, गुन्हाकार आहे, पण सरकारने ठरवलं आहे याला रास्तभाव मिळू द्यायचे नाही आणि याला असंच गुंतवत ठेवायचं धर्मामध्ये, देवामध्ये, आणि ठेविले अनंत पैशाची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, म्हणून याच्या पळसाला चौथं पाणी येत नाही. हे त्यातलं मूळ कारण आहे. आणि म्हणून हे आम्हाला पटलं, आम्हाला ज्या गुरुजींनी सांगितलं ते पटलं. आणि देशाच्या राजकारणात असा एक माणूस दाखवा की ज्यांनी जगाचं नंदनवन असणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये $4,500, आज त्याची किंमत 85 रुपये 40 पैसे आहे, एवढं ऐश्वर सोडून येऊन जगाचा अभ्यास केल्यावर भारताच्या गरिबीचं कारण कोरडवाहू शेती आहे म्हणून शेती घेतली, प्रयोग केले आणि नंतर शेतकऱ्यांची संघटना उभी केली. हे सगळं चित्र डोळ्यापुढे आहे. मला काँग्रेसने ऑफर दिली होती लोकसभेत जावं, आम्ही म्हटलं नो. चिन्ह देणार, पैसे देणार, आणि मला तर खुली ऑफर दिली होती बीआरएसने. त्यांनी तर मला म्हटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष व्हा, 288 माणसं तुम्ही उभी करा, पर कॉन्स्टिट्युन्सी 2 कोटी 576 24 कोटी तुमच्या डिस्पोजल. एक लक्षात ठेवायचं, माणसाने कितीही पैसे मिळाले तर खातो काय? 4 चपात्या एवढा राईस. बरोबर आहे. आणि मी काही उदाहरण बघितले. धीरूभाई अंबानी जो एकेकाळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा माणूस, क्लार्क असणारा माणूस, पुढे रिलायन्स कंपनी काढली, मरताना त्याचं 65,000 कोटीचं टर्नओव्हर होतं. आणि बाप गेल्यानंतर त्याची डेड बॉडी आत ढकलल्यावर पोरांची भांडणं झाली 14 वर्ष. एक भाऊ त्याचा कफल लखून गेला. 65,000 कोटीचे 32,000 कोटी मिळणारच होते, पण भांडणं झाली. 14 वर्ष भांडले. शेवटी ज्यानं
एक करून दिलं सुला राम जेठमलानी. त्यांनी साहेब हंटा कशाला 32.5 आहे, पण तोपर्यंत 14 वर्ष त्यांनी बी चालवली. आणि शेवटी एक भाऊ कफल्लक झाला, त्याचं कर्ज दुसऱ्या भावानी भरलं. मग बाप मिळाचं दुःख आहे का? बापाने शून्यातून विश्व उभं केलं याचा आनंद आहे का? मग मनुष्य मुळातच स्वार्थी प्राणी आहे आणि स्वार्थी असलं पाहिजे, काही यात चूक नाही का. भारतीय समाज व्यवस्थेत लाभ हा शुभ आहे म्हटलाय, पण दुधात पाणी असेपर्यंत, पाण्यात दूध नाही. बरोबर. अति झालं की आड्यावर बोंबलते, म्हणजे अतिशय वर्ग आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या आल्या, पण आम्ही ऑफर कुठलीही स्वीकारली नाही. तुम्ही तत्वावर एकनिष्ठ होते. तत्वावर राहिलो म्हणजे आमच्या पुढे गुरुजीचं उदाहरण. असं एक माणूस दाखवा बा. मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी अनमॅरिड आहे, बॅचलर नाही. बरोबर आहे. माझ्या सत्याचा प्रयोग आहे. ज्याचं उदाहरण दिलं झालं. बरोबर. आणि मला सांगा, इंदिरा गांधीला कोणी मारलं? त्याच्याचं एस्कॉर्टनी मारलं. आणि म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, आणि माझ्याच एस्कॉर्टनी मला मारलाय. त्याला कोणी मारलं? राजीव गांधीला बाणबी बांबून त्यात आम्ही पोरींनीच मारलं, नलिनी नाही. बरोबर आहे. कोण आहे? बरोबर आहे. कोणी नाही. हो, शांती सेनाचे ते हे विषय आहेत अनेक श्रीलंकेत. कोणी नाही कोणाचे अंती जाणे ऐकल्याचे, जो जन्मलाय तो मरणार आहे, हसत जगावे हसत मारे. सर, मग एकंदरीत 4ची निवडणूक तुम्ही जिंकलात आणि 4 ते 9 तुम्ही आमदार म्हणून परत तिसरी टर्म तुम्ही विधानसभेत गेलात. एकंदरीत विधानसभेमध्ये तुम्ही अनेक निर्णय घेतले, जे निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. आणि 96-97चा मला उत्कृष्ट संसदपटू हा अवॉर्ड मिळाला. 96 आणि याच्या 96-97 आमची संख्या फक्त 2 होती तेव्हा. अच्छा. येस. त्याच्यामध्ये तुम्ही गणले गेलेत. आणि सर, एकंदरीत तुमचं राजकीय वाटचाल पाहिली तर तुमची शेतकरी संघटनाच ही तुमची राजकीय वाटचाल राहिलेली आहे. आणि एकंदरीत तुम्ही एका विचाराने, ठाम एका निष्ठेने, ठाम एका रस्त्याने तुम्ही आपलं मार्गक्रमण करत आहेत. सर, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 9 मध्ये देखील नामांकन भरलं किंवा 9 मध्ये तुम्ही एकंदरीत हे झालं, तर मग तेव्हा असं लोकसभा एकंदरीत मध्यंतरी तुम्ही लोकसभा देखील लढवली 9 साली. तर लोकसभा लढवायचं असं म्हणजे आता विधानसभे म्हणून परत लोकसभा, याचं कारण असं की 9 साली मतदारसंघाचं फॉर्मेशन झालं होतं. हे माझं मूळ गाव चिखली या वनी मतदारसंघात आहे. आणि गडचिरोली ते 2 ट्रायबल मतदारसंघ, गडचिरोली आणि शिरोंच्या जाऊन हे 2 मतदारसंघ जुडले होते. एक वनी आणि दुसरा जो पूर्वी पांढरकवडा होता किंवा केळापूर होता, त्याचं नाव बदललं आणि त्याला आर्नी ऍड झाली, कारण तुमच्या जिल्ह्यातला एक मतदारसंघ विधानसभेचा कमी झाला. आणि त्या भागात शेतकरी संघटनेचं चळवळीचं काम होतं. आणि दुसरं असं की मी असा विचार केला की एक दुसरा मनुष्य इंट्रोड्यूस व्हावा, आपण त्याला इथे आमदार करावं, म्हणजे इथलं सगळं रुटीन पुढे चळवळ चालत राहील. मी सिटिंग आमदार असून आमदारकी सोडून त्याला दिली. बरोबर. लोकसभेनंतरही निवडणूक झाली ती, मला लढता आलं असतं, पण आम्ही कमिटमेंट केलं होतं. मग त्यांनी लढलं तर पुढे मुवमेंट चांगली राहील. आणि लोकसभा लढायचं कारण असं की या देशाच्या संविधानामध्ये पहिली घटना दुरुस्ती पंडित नेहरूंनी केली आहे, ती 18 जून 1951ला. आणि ज्या देशाच्या संविधानामध्ये बालमत्तेचा मूलभूत अधिकार हा गाभा धरला होता बाबासाहेबांनी, त्याला छेद देऊन यांनी घटनेला शेड्यूल 9 जोडलं. आणि शेड्यूल 9 मध्ये सगळे शेतकरी विरोधी कायदे टाकले, ज्याला तुम्हाला कोर्टात जाऊन चॅलेंज करता येत नाही. तुमचा मालमत्तेचा शेतकऱ्यांचा अधिकार संपवला. हा एक भाग म्हणजे घटना दुरुस्ती, हा एक भाग होता. दुसरं महत्वाचं असं की उदाहरणार्थ आता तुमचे पट बंद झाले होते का? या देशामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स ऍक्ट आहे, म्हणजे पाळीव प्राण्याला वाईटपणे वागवण्याला बंदी असणारा कायदा. आणि आम्ही तर शेतकरी तुतारीने टोचतो, म्हटलं हा कायदा गाढव आहे, बदलला पाहिजे. हा एक भाग आहे. दुसरं असं की आमची जमीन गेली का, आम्हाला कॉम्पेन्सेशन मिळालं, पण आम्ही एनहान्स कॉम्पेन्सेशन म्हणजे वाढीव कॉम्पेन्सेशनसाठी कोर्टात गेलो, वाढीव मिळालं तर त्याचं जे व्याज होईल त्या व्याजावर इन्कम टॅक्स आहे. हे चुकीचं आहे. त्यासाठी म्हणून आम्ही केलं. चौथं महत्वाचं असं की या देशामध्ये वनावरती अतिक्रमण करून राहणारे जे आहे म्हणजे आदिवासी आहे, त्या व्यतिरिक्त जे ज्याला ट्रॅडिशनल ड्वेलर म्हटलं आहे, ज्याला ते स्पेशली गैर आदिवासी आहे, तर त्या कायद्यात अट अशी आहे की मालकी पट्टा द्यायला वनजमिनीचा त्याची 3 पिढ्याची वहिवाट असली पाहिजे. एक तर तो 3 पिढ्याची वहिवाट, त्याच्यावर जगणं असलं पाहिजे त्याचं, आणि 25 वर्षाची एक पिढी. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले,
आणि हा कायदा 6 साली केला, 5 पासून लागू केला. 75 वर्षाची 25 तरी 75 3 पिढ्याची 25 वर्षाची एक पिढी. हा कायदा बदलला पाहिजे आणि देशभर वनावर अतिक्रमण असणाऱ्या माणसाचं मालकी हक्क मिळू शकतो शेतकऱ्यांना, हा एक महत्वाचा भाग होता. हे असे कित्येक बाबी ज्या केंद्र सरकारशी संबंधित आहे. जर केंद्र सरकारचं शेतमालाचे भाव ठरवणारी यंत्रणा राज्य सरकारच्या कृषी मूल्य आणि लागत खर्च आयोगाने कृषी खात्याने शिफारस करायची की एवढा खर्च आमच्या राज्यात लागला, त्याच्यावर केंद्राने भाव ठरवायचे, ज्याला सीएसपीनी तो खर्च उत्पादन खर्च भरून निघणारे भाव ठरत नाही. हाही एक भाग आहे. दुसरं, जेव्हा इथे की कांद्याचे भाव वाढले आणि मध्यमवर्गीय शहरी माणूस ओरडायला लागला की सरकार परदेशातून काय आयात करते, शत्रू राष्ट्राकडून आयात करते, कमी जास्त दरात आणते, कमी दरात विकते आणि इथे भाव पाडते. तसंच इतर शेतमालाचं आयात निर्यात धोरण हाही केंद्राचा विषय, भाव ठरवणारी विषय यंत्रणा हाही केंद्राचा विषय, वस्त्रोद्योग ज्याच्यामध्ये कापसाच्या किमतीचा संबंध आहे तोही केंद्राचा विषय, सार्वजनिक वितरण व्यवस्था ज्याचा तो कायदा आहे, ज्याला आम्ही सीसीआय त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. पण भाव ठरवताना ह्या सगळ्या यंत्रणा विचारात घेतल्या जातात. जो म्हणून हा कायदा आहे ज्याला आम्ही म्हणतो एसेन्शियल कमॉडिटी ऍक्ट, जीवनावश्यक वस्तूचा कायदा 55 सालचा, तो बदलावा असं पहिल्यांदा यशवंत सिन्हा नावाचे मंत्री झाले होते, अर्थमंत्री, त्यांनी म्हटलं होतं, पण बदलला नाही. नंतर पी चिदंबरम झाले, त्यांनी म्हटलं, बदलला नाही. बदलला कोणीच नाही. हा बदलायचा असेल तर तो केंद्राचा कायदा आहे. तर हे सगळे विषय शेतकऱ्यांच्या मूळ भूमिकेशी, मूळ व्यवसायाशी, मूळ लढाईशी आणि त्याच्या उपजीविका संबंधात होते, म्हणून आम्ही ती निवडणूक लढवली. मग तेव्हा तुम्ही लोकसभेला लढवायचं ठरवलं आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला बरोबर सामना यस लागला. तर सर मग त्याच्यानंतर परत तुम्हाला विधानसभा लढवावं असं वाटलं? नाही, मी त्याच्यानंतर परत दुसरी लोकसभा लढलो. मला संघटनेने, स्वतंत्र भारत पक्षाने, तेव्हा दिल्लीतलं काम चांगलं चाललं होतं. जसं पहिल्या निवडणुकीत जनता दलाच्या तिकिटावर आम्ही 52 माणसं लढवले, तसे आम्हाला तिथे आम आदमीवर लढायला परवानगी दिली, सांगितलं, निधी संघटना आणि पक्षांनी उभा करून दिला. आम्ही दुसऱ्यांदा लढलो, पण दुसऱ्यांदाही हारलो. आणि तिसऱ्यांदा जेव्हा म्हणजे 2दा हारल्यानंतर 19च्या निवडणुकीला समोर जाताना आम्ही 2 निवडणुकांमध्ये, पहिला आमचा उमेदवार ज्याच्यासाठी मी आमदारकी सोडली तो भाजपत चालला गेला. दुसरा आम्ही उमेदवार, जसं मायावतीने सोशल इंजिनिअरिंग केलं तसं करावं म्हणून एक दलित उमेदवार दिला, पण ते समाधानी स्वीकारलं नाही. आणि आमची मतं जी 43,500 होती पहिल्या वर्षी माझ्या नंतरच्या उमेदवाराला, ती 16,500 आली. आणि आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही लढले तर युनिट जिवंत राहू शकते, नाही तर राहत नाही. आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यायसाठी या सगळ्या राहिलेल्या जेवढी कामं आहे बिलप्रिंट मधली तेवढी पूर्ण करायला तुम्ही लढायला पाहिजे. आणि म्हणून मग लोकांनी पुन्हा लोकवर्गणी केली. मी 19ची निवडणूक लढलो. सर मग तुम्ही 14च्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी पूर्ण होते, झाडू हे चिन्ह आम आदमीचं पार्टीचं चिन्ह होतं. तर 14च्या सर निवडणूक तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर तुम्ही शेतकरी संघटनेत काम करत असताना मग आम आदमी पार्टी हा राजकीय पक्षांचा शिरकाव का झाला सर? नाही, मी त्यावेळेला आम आदमीचं दिल्लीतलं काम चांगलं चाललं होतं आणि म्हणून संघटनेने मला परवानगी दिली. पक्षाने निर्णय केला राष्ट्रीय कार्यकारिणीचा आणि मला लढायला परवानगी दिली, निधी उपलब्ध करून दिला. आम आदमीकडे तर साधं एक टोपी पण द्यायची सोय नव्हती, पण मला संघटनेने, कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रभरातल्या स्वतंत्र भारत पक्षाच्या सुप्रीमो सह सगळ्यांनी मला निधी उभा करून दिला. मी लढलो त्याच्यावर, पण हारल्याबरोबर दुसऱ्या माझ्या छातीवरचा बिल्ला मी काढला नाही. ती अट होती. जी हारलो त्याच्यामुळे त्या पक्षाचं काम करायचं काही शक्यच नव्हतं, म्हणून मी दुसऱ्या दिवशी पारून रस्त्यावर आलो. शेतकरी संघटना बिल्ला होताच ऑलरेडी, बिल्ला मी कधीच काढला नाही. आणि दुसरी निवडणूक लोकसभेची हारल्यानंतर मी शेतकरी चळवळीमध्ये सगळ्यांबरोबर काम करलो, ते आधी करत होतो त्या पद्धतीने करत राहिलो. सर 14च्या निवडणुकीमध्ये भाजपचा तुमच्या मतदारसंघामध्ये आमदार झाले भाजपचे, आणि सर भाजपचे आमदार झाल्यानंतर तिथं मग जे स्टँडिंग आमदार होते, जे काँग्रेसचे होते, सुभाष ढोटे यांना हे पराभूत झाले 14 मध्ये. आणि 14 ते 19 ते आमदार झाले. 19 मध्ये परत सुभाष ढोटे हे आमदार झाले.
आणि सर आत्ताच्या 24च्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमने सामने आले. नाही, मी 19च्या निवडणुकीत आमने सामने होतो. सिमडिंग आमदार भाजपचा होता, तो तिसऱ्या क्रमांकावर गेला. मला 58,000 मतं होती. जिंकलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला 60,251 मतं होती आणि बीजेपीच्या उमेदवाराला 51,000 होती. बीजेपीचा उमेदवार थर्ड क्रमांकाला होता. काँग्रेस निवडून आली. आताच्या निवडणुकीत मी थर्डला आहे. 17,000 मतांनी माझा पराभव झाला. भाजप माझ्यापेक्षा 17,000 पुढे आहे आणि 13-13,500 काँग्रेस पुढे आहे. यावेळेला आमच्या बरोबर विरोधातले उमेदवार हे काही आमच्या विरुद्ध लढलेच नाही. आमच्या विरुद्ध जो अदृश्य उमेदवार होता, पैसा नावाचा, त्याच्यामुळे आमचा पराभव झाला. या उमेदवाराने आमचा पराभव केला नाही. सर आता जो उमेदवार आता विद्यमान आमदार आहे देवरावजी भोंगळे तुमच्या विधानसभेमध्ये, सर विधानसभेमध्ये चित्र आपण पाहत असताना कुठं चर्चा नव्हती, कारण की मुख्य लढत ही वामनराव चव्हाण विरुद्ध काँग्रेस सुभाष धोटे अशी होती. तर या निवडणुकीमध्ये देवराव भोंगळे हे विजयी होणं हे म्हणजे काय वाटतं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून, तुमच्या दृष्टिकोनातून? आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला काहीच वाटत नाही. याचं कारण असं की आम्ही काश्मीरचा गुलाब वाशिम मधून निवडून येताना पाहिलाय, गुलाम नबी आझाद. आम्ही दक्षिणेतला अण्णा नरसिंहरावजी रामटेक मधून निवडून येताना पाहिलंय. चांदा हो या गुवाहाटी अपना देश अपनी माती, देशाचं संविधान म्हणजे कोणी कुठे जाऊन लढू शकतं. त्यामुळे ते लढले. ते लढले, फक्त जिंकले केवळ पैशाने, बाकी काहीच नाही त्याचा आधार. तुमच्या मतदारसंघात म्हणजे जिथे नगरपालिकेला 500,000चा दर असतो मताचा, तो दर आज विधानसभेला होता आणि त्यामुळे आम्ही हारलो. बस, आम्ही पराभव मान्य केला. इथं शेतकरी संघटनेचं एवढं मोठं कॅडर असताना पैसा जिंकतो हे कुठंतरी तुम्हाला शल्य वाटतं? नाही, दोन गोष्टी आहेत. माझी मतं स्थिर आहे. मला 55,009 मतं मिळाली. जी बॉर्डरवरची फ्लोटिंग वोट्स मला विनिंग साठी लागत होती 25, ती आम्ही गोळा केलेली 25,000 पैशांनी दोन गेली. त्यांनी लाखभर लोकांना पैसे दिले, 22,000 मतं वाढली. असं 10,000 मतं त्यांची लाडक्या बहिणींनी वाढवली. 40 वरून तो लाडक्या बहिणीमुळे 50 वर गेला आणि लाखभर घरात 500,000 मताला दिले, त्यामुळे तो 72,000 वर गेला. बस फरक. माझ्या कॅडरची मतं सैल झाली नाही. माझ्या कॅडरची मतं तशीच राहिली. जी फ्लोटिंग वोट्स विनिंग साईडला जायला पाहिजे ती वोट्स पैशांनी बाहेर गेली. त्याला काय. तर मग 24ची निवडणूक देखील तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. येस. आता मी थोडासा रिटर्न येतो आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो सर, की तुम्ही विदर्भ जन आंदोलन समिती, नाही, विदर्भ राज्य आंदोलन समिती, या समितीत तुम्ही नेतृत्व करतायत, काम करतायत. सर असाच एक नारा, म्हणजे विदर्भाचा नारा देणारे अर्थात नागपूरचे खासदार आमदार भाऊ जामवंतराव घोटे यांनी देखील दिला होता. पण भाऊ जामवंतराव घोटेंची चळवळ किंवा तो एकंदरीत विदर्भाचा जो पराभव होता तो कुठेतरी त्यांच्या निधनानंतर कुठेतरी ते थांबला. त्याच्यानंतर तुम्ही विदर्भाची चळवळीमध्ये आणखी सक्रिय झाले. तर विदर्भाची चळवळ ही का मागे आहे सर? कारण की भाऊ ढोटेंचं, सर एक मिनिट, भाऊ ढोटेंचं एक वाक्य होतं की ही चळवळ कुठूनही उभी होईल, नागपुरातून उभी होणार नाही विदर्भाची चळवळ. तर असं का म्हणावं लागलं त्यांना? आणि विदर्भाची चळवळ हे आता घडीला का सक्रिय होत नाहीये, किंवा का एवढा विदर्भासाठी संघर्ष करावा लागतोय? विदर्भाच्या हिताचं असून विदर्भासाठीच संघर्ष का करावा लागतो? दोन गोष्टी याच्यात आहे. एक तर हे आंदोलन 119 वर्ष पुराण आंदोलन आहे. 1905 पासून ही लढाई चालू आहे, पारतंत्र्यात असताना पासून. आता आम्ही तिसऱ्या पिढीतले शिलेदार आहे. आम्ही तिसऱ्या पिढीतले शेवटच्या बॉर्डरवरचे शिलेदार आहोत. म्हणजे आमच्या विकेट्स केव्हा पडू शकतो. हे आंदोलन वाढलं आणि नेत्यांच्या काही सोयी झाल्या, राजकीय सोयी झाल्या, म्हणून ते आंदोलन परत दबलं. जामवंतराव भाऊंनी आंदोलन वाढवलं, टोकाला नेलं, पण तेही आणीबाणी नंतर काँग्रेसच्या सोबत गेले आणि काँग्रेसचं सरकार दिल्लीत होतं, ज्यांच्या हातात सरकार आंदोलन हे द्यायचं होतं विदर्भ, आणि त्यांच्या बरोबर गेल्यामुळे ते आंदोलन जसं त्यांनी वाढवलं तसंच संपवून टाकलं. सर इथं माझा एक प्रश्न आहे सर, की भाऊ जामवंतराव घोटेंसोबत इंदिरा गांधींनी असा करार केला होता की तुम्ही जर का काँग्रेसमध्ये आले तर आम्ही तुम्हाला वेगळा विदर्भ देऊ. तर हे झालं होतं सर? असा कुठेही रिटर्न करार नाही. रिटर्न करार नाही, तो चुनावी जुमला असू शकतो. रिटर्न करार कुठेही नाही. तो चुनावी जुमला आहे. बस केळ खाल्लं, फोतरू फेकून दिलं, अच्छा तो चलते म्हटलं. ते सुद्धा काँग्रेस पासून थोडंच हरकत घ्यायला लागले अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं.
तर एकंदरीत विदर्भाची चळवळ सर याला म्हणजे आता मोठं करायचं असेल तुमच्याकडे विचार काय आहे सर? दोन गोष्टी आहेत. एकदा एका चळवळीतला माणूस, एकदा एका पक्षातला माणूस, एकदा एका आंदोलनातला माणूस, त्यांनी ट्रॅक बदलला की अशी एक नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत आहे की रोलिंग स्टोन गॅदर्स नो मासेस. प्रवाहाबरोबर वाहणाऱ्या दगडाला शेवाळ किंवा चिला कधीच चिकटत नाही. आपल्याला असं वाटते, त्यामुळे हे झालं. मी 12 वर्षापासून या चळवळीचं नेतृत्व करतो. देशाच्या आंदोलनात, स्वातंत्र्याच्या आंदोलनात, शेतकरी आंदोलनात जी आंदोलनं झाली त्यातलं एकही आंदोलन आम्ही सोडलं नाही. सगळी आंदोलनं केली. आणि अशा परिस्थितीमध्ये विश्वासार्हता गमावलेलं हे आंदोलन किंवा नेता मोठा होतो त्याचं पुनर्वसन झालं की पळून जातो, म्हणून अशी धारणा असणाऱ्या चळवळीला आम्ही धार दिली, चळवळ उभी केली आणि आज आम्ही करेक्ट ट्रॅकला आहोत. 2 अर्थसंकल्प आम्ही मांडले. आता त्यामध्ये आम्ही हे राज्य सक्षम कसं होते, शिलकीचं कसं होते हे सिद्ध केलं. आता नव्या पिढीला आम्ही पुन्हा इंट्रोड्यूस करू. 12 वर्षाच्या कामात झालं नाही. ओसाळ गावाचा अशांत प्रदेश, 6 बाबीवरची स्पर्धा कम्पॅरेटिव्ह तुलना करून आम्ही पुस्तकं छापली. 82,000 पुस्तकं वाचली. ओसाळ गावाचा अशांत प्रदेश, आमचा सातबारा, आमच्या नावे असं पुस्तक काढून आम्ही पाठवलं. विदर्भाचा आरसा असं पुस्तक काढलं. आता आम्ही करेक्ट ट्रॅकला आहोत. मला खात्री आहे की आम्ही मरायच्या आधी विदर्भाचं राज्य होईल. सर मला आणखी प्रश्न हे करायचं तुम्हाला की विदर्भाचं आंदोलन तुम्ही ज्यावेळेस उभं करता तेव्हा तुम्ही एक सामाजिक प्लॅटफॉर्मवर जेव्हा उभं करता तेव्हा राजकीय नेत्यांचा देखील, काही राजकीय नेत्यांचा पाठिंबा असतो, काही नेत्यांचा नसतो. तर मग विदर्भातलेच राजकीय नेते विदर्भासाठी काय एकत्र येत नाही? त्याचं कारण असं आहे सर, या राजकीय नेत्यांना भीती आहे की आपलं पुढचं तिकीट कठर. कारण शिवसेनेची स्पष्ट भूमिका विदर्भाच्या विरोधात आहे. राष्ट्रवादीची भूमिका अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरो आहे. लोकांची इच्छा असली तर, म्हणजे आत्याबाईला मिशा आल्या तर आम्ही काकू म्हणू, म्हणजे तळ्यात मळ्यातली भूमिका आहे. काँग्रेसचं सुद्धा सोयीचं राजकारण आहे. भाजपने तर दाखवून दिलं, त्यांनी कबूल केलं आणि आता शेवटी म्हणतात ते चुनावी जुमला आहे. राजकारणात तसं बोलावं लागतं. मग लोकांना या दृष्टीने जे राजकीय सोयीचं आहे ते निवडायचं, गैरसोयीचं आहे ते सोडायचं. त्यामुळे त्यांचा ना विदर्भाच्या आंदोलनाला पाठिंबा आहे ना त्यांचा विरोध आहे. म्हणजे अशी सगळी राजकीय पक्षांची मानसिकता आहे. आणि अशाही सगळ्या परिस्थितीत आम्ही हे आंदोलन पुढे न्यायचं ठरवलं आहे. आणि 13 वर्ष झाले आता 31 डिसेंबरला की आम्ही 13 वर्ष सुरू झालं. आम्ही हे आंदोलन सातत्याने सुरू ठेवलं आणि सुरू राहील. एक स्टेज पर्यंत. वक्त से पहले और मुकद्दर से ज्यादा जिंदगी में कभी कुछ नहीं मिलता, श्रद्धा सबुरी. बस आमचं काम आहे, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम, आम्ही करत राहू. नव्या युवकांना एकंदरीत चळवळीत किंवा पक्षात येण्यासाठी किंवा एकंदरीत राजकीय या प्रोसेस मध्ये येण्यासाठी काय सल्ला द्याल? 2 गोष्टी. आज युवकांची मानसिकता सगळ्या राजकीय पक्षांनी आना जाना खाना पिना अशी करून ठेवली आहे. तो ट्रेंड बदलायचा असेल तर पुन्हा यांचं प्रबोधन करण्याची गरज आहे. आम्ही युवकांना असं सांगतो की आपुलिया हिता असे जो जागता, मॅन इज अ मास्टर ऑफ हिज फेट. जो दुसऱ्यावरी विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला. तुझे आहे तुझं पाशी मग कागा जागा विसरलाशी. आपल्या हक्कासाठी आपल्याला वैधानिक मार्गाने भांडायसाठी मानसिकता तयार करून त्यांनी चळवळी बरोबर यावं, एवढं आम्ही या निमित्ताने करतोय. सर आता आपण शेवटच्या टप्प्यावर येऊ, ते म्हणजे रॅपिड फायर. तुम्हाला मी एक प्रश्न विचारायचा, 1-2 पैकी एक निवडायचं तुम्हाला. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की काँग्रेस की भाजप? आमच्या दृष्टीने विदर्भ आंदोलनाच्या चळवळीचे, शेतकऱ्यांच्या चळवळीचे हे दोनही समान शत्रू आहे. त्याच्यामुळे दोन्ही नाही. म्हणजे गावातल्या वाईट भाषेत 2 नंदाळात सोयीचा नंदाळ कोणीही नाही. अच्छा सर, त्याच्यानंतर तुम्ही ज्या मंत्रिमंडळात काम केलं, मंत्रिमंडळात नाही, मी सरकारच्या समोर, सरकारमध्ये नाही, सरकारच्या समोर काम केलं, त्यामध्ये सर सगळ्यात प्रभावी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण वाटतं? मला 2च मुख्यमंत्री वाटले. एक मनोहर जोशी, दुसरे सुधाकरराव नाईक. जे पॉझिटिव्ह होते. यस म्हणजे यस, नो म्हणजे नो. कधी आमदारांना किंवा लोकांना मागे फिरायला लावत नव्हते. होत असेल तर यस, नसेल तर नाही. एक जिल्हा परिषदच्या अनुभवातून आलेला सुधाकरराव नाईक आणि दुसरा हायली क्वालिफाईड असणारे मनोहर जोशी, परिस्थितीची जाण असणारे. तर हे 2च मुख्यमंत्री होते, हे सकारात्मक होते.
सर त्याच्यानंतर आता आपण एकंदरीत पाहायचं म्हटलं तर मग आता तुम्ही जर भविष्यात तुम्हाला एखाद्या म्हणजे आता तुम्ही गेलेच नाही किंवा जाणारही नाही, पण उद्या चालून जर का तुमच्यावर म्हणजे एक सहज एक विनोदाचा प्रसंग, विनोदाचा एक प्रश्न आहे तुम्हाला, की आता ज्याप्रमाणे ईडी आणि सीबीआय ज्याप्रमाणे स्वायत्त यंत्रणा ज्या प्रकारे काम करत आहे, कार्यरत आहे, तर तशीच यंत्रणा जर का उद्या चालून तुमच्या मागे लावली, तर सर तुमची भूमिका काय असेल? एक गोष्ट सरळ लक्षात ठेवायची, चळवळीत काम करणारा माणूस संन्यासी असेल तर त्याचा चिमटा तुटू शकतो, गेली तर रात जाते. नो स्टडी, नो कन्फ्युजन, नो मार्क. कर नाही उसको डर नाही. आणि मी ह्या सगळ्या आव्हानाला समोर जायचंच आहे. माझ्या बापाने मला वकिलीची डिग्री दिली आहे, ज्याच्या भरोशावर मी करू शकतो. जिथे नक्षलवादी चळवळीने मला वाईट केलं नाही, मी काम करणार आहे म्हणून त्यांनी वाचवलं, मरू दिलं नाही. 4दा माझे एकाच महिन्यात ऍक्सिडेंट झाले, परमेश्वरांनी मरू दिलं नाही, खरोच झाली नाही. कर नाही उसको डर नाही. जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. जशी करणी तशी भरणी. नमस्कार. हा हे एकंदरीतच विदर्भातील एक जनतेचा आवाज म्हणून ज्यांना आपण ओळखू शकतो असे विदर्भातल्या मातीतील कणखर असं नेतृत्व सन्माननीय वामनरावजी चटप साहेब आज आपल्यासोबत जुळले होते. अशाच नवनवीन आणि नाविन्यपूर्ण ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक व्यवहारांसाठी, आर्थिक दृष्टिकोनासाठी, सामाजिक दृष्टिकोनासाठी, राजकीय दृष्टिकोनासाठी, शैक्षणिक दृष्टिकोनासाठी बघत राहा आपला नेता करता. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. चलो. ओके.